मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 8वी प्रकरण 8वे इयत्ता 8वीचं प्रकरण 8वे टॉपिक नंबर 8 मध्ये आपण जातो आहे. आता थोडंसं सगळ्यांनी सेतू ब्रिजचं काम बऱ्यापैकी पूर्ण केलेलं असावं. सगळ्या चाचण्या सोडवल्या आहात. त्यातल्या शंका बऱ्याच मुलांनी माझ्याशी शेअर केल्या होत्या. कृतीपत्रिकेमध्ये सुद्धा काही शंका असतील, काय अडचण असेल तर जरूर सांगा. टॉपिक नंबर 8चा आपण आता भाग पुढं नेतो आहे. काही पालकांचे फोन आणि कॉन्टॅक्ट येत आहेत की 8वीचा पोर्शन जरा लवकर पूर्ण करा. बहुतेक ते 9वीचे लोक असावेत, त्यांना ते 8वीचा सगळा पोर्शन हवा आहे. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांनी सुद्धा 8वीचा पोर्शन जरासं पटशी किंवा समजून घेतलं तर 7वीचं रिव्हिजन पण चांगल्या रीतीनं होऊन जाईल. आपण 8वीचा प्रत्येक भाग हा 7वीशी रिलेटेड घेऊन 7वीमध्येही काही गणितं आता कृतीपत्रिकेच्या अनुषंगानं किंवा 7वीचं पुस्तक आणि 8वीचं पुस्तक ॲट अ टाईम मी वापरतो आहे आणि मग तुमच्यासमोर काही गणितं ती मांडतो आहे. आता टॉपिक नंबर 8मध्ये आपल्याला चौकोनाची रचना पण करायची आहे आणि चौकोनाचे सर्व प्रकार आपण समजून घ्यायचे आहेत. चौकोन क्रिएशन कसं करायचं, तर हा भाग आहे. 8वीच्या मित्रांचं परत एकदा स्वागत की चांगल्या रीतीनं गणित मैत्रीला सहकार्य करत राहा. तास ऑब्झर्व करत राहा. आपल्याला आपल्या मित्रांना शेअर करून टाका. शेअर करा, सगळ्यांना सांगा आणि जास्तीत मुलांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा आपण डायरेक्ट क्वाड्रिलेटरलच्या त्या टाईपमध्ये जाऊया की 8.1मध्ये डायरेक्ट जाऊया. आता ते रचना, कच्ची फिगर, पक्क करत जाऊया. आपण रचनेचा भाग आहे. एवढा सोपाच भाग असतो, पण समजून घ्यायला पाहिजे. समजलं तर अधिक चांगलं आहे. गणित हा विषयच मुळात असा आहे, तो समजायला पाहिजे. उगाच अंदाजे काय करत बसायचं नाही. 8.1मध्ये जाऊया. 8.1मध्ये पहिला जो क्वेश्चन त्यांनी दिला आहे तो कसा दिला आहे बघा. क्वाड्रिलेटरल मोरे, MORE, सुंदर नावं द्यायचा प्रयत्न आहे त्यांचा. उगाच ABCD PQRS असं सारखं नको. लेंथ MO काढायचा आहे आपल्याला 5.8चा. लेंथ OR काढायचा आहे, ते कितीचं काढायचं आहे बघा, 4.4चं काढायचं आहे. त्याच्यानंतर मेजर अँगल M काढायला सांगितलं आहे बघा, 58 डिग्री मेजर अँगल M. मेजर अँगल O काढायला सांगितलं आहे, तो 105चा काढायला सांगितला आहे. आणि मेजर अँगल R जो काढायला सांगितला आहे तो 90 डिग्रीचा. ट्रायंगल काढण्यासाठी किमान 5 गोष्टींची आवश्यकता असते. त्या कोणत्या, कशा, तो पण भाग आपण पुढं शिकत राहूया. आपण की ह्या एखाद्या चौकोनाची रचना करायची असेल तर ते दिलेले असतात. त्या 5 बाजू, 5 घटक दिलेत आणि मग आपल्याला तो ट्रायंगल फॉर्म करायचा आहे. तो क्वाड्रिलेटरल काढायचा आहे आपल्याला, चौकोन काढायचा आहे. बघा जरासं कच्ची फिगर पण आपण काढून घेऊया. पहिल्यांदा काय काढत जाऊया, MO काढूया. ठीक आहे, MO एक कच्च्या फिगरमध्ये MO काढूया. कितीचं काढूया म्हणतात ते, 5.8चं काढूया. ओके. त्यानंतर पुढं काय करणार, M कोण काढायला पाहिजे. तो कितीचा काढायला पाहिजे, 58चा लघु कोण काढतो मी. तर बघा कच्च्या फिगरमध्ये सुद्धा हा 58 डिग्रीचा हा एक कोण मी काढावा लागणार आहे. हे झालं. OR कडं जरासं नंतर येऊया. R कोण 90चा पाहिजे बघा. O कोण कितीचा पाहिजे, 105चा. 105चा कोण मला काढायचा आहे, तो आता असा नाही काढणार मी. हे बघा 105चा हा असा काढला तर 90चा झाला असता. विशाल कोण 105चा हा असा कोण येणार आहे, 105. एवढा विशाल येणार नाही, पण कच्ची फिगर आहे आपली. त्यानंतर OR एक राहिलं बघा. O पासून R साठी आपण एक डिस्टन्स घेऊया. कितीचा चाप मारूया सांगा. O पासून आता ते किरण काढल्यानंतर आपल्याला OR मिळवता येईल. तो आहे 4.4चा काढायला पाहिजे. आणि R वरती आपण कोनमापक ठेवूया आणि एक इथं बरोबर Rचा हा 90चा कोण करणारा हा जो भाग आहे तो असं वाढवूया आपण 90चा. R कोण 90चा पाहिजे बघा. आणि मग इथं नाव देऊया MORE असं नाव देऊया आणि मग हा चौकोन पूर्ण करूया. 1 2 3 4 आणि 5 घटक अशी ती कच्ची फिगर आपण अशी क्रिएट करूया. परत एकदा बघता MO काढूया, 5.8चं काढूया. M कोण काढला, M अक्षर होतं. O कोण काढला, O अक्षर होतं. त्याच्यानंतर परत OR कडे गेलो आपण 4.4चा आणि मग R अक्षर तयार झाल्यानंतर त्याच्यावरचा हा कोण काढूया 90चा आणि हा अशा रीतीनं मोरे त्रिकोण आपला तयार होईल. मोर्या नव्हे, मोरे असा चौकोन आपला तयार होईल. आता हेच फायनल करूया की
आता फायनल करूया. कसं करूया सांगा. आता हेच सगळं पुन्हा फायनल करून घेऊया. हां बोला, पहिल्यांदा कोणता सेगमेंट काढणार. MO. करेक्ट. M अक्षर झालं, O अक्षर झालं आणि हे 5.8चं आपण काढलं सुद्धा. तुम्ही करेक्ट काढा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बाळांनो, आता अँगल्स 2 काढूया. आता OR आपण लगेच OR काढू शकत नाही. ओसाठी अजून एक चापची कन्सेप्ट नाही आहे इथं. म्हणजे हे जरा पेंडिंग ठेवावं लागेल. M कोण काढून घेऊया. कितीचा काढूया बाळांनो तो M कोण. M कोण 58चा पाहिजे बघा. हा लघु कोण आहे. 58, 55, 56, 58. कुठून मोजतोय बघा आपण. हे बघा 0 पासून. हा 58चा मी एक रे आहे, तो रे मी आता जॉईन करून घेणार आहे 58 डिग्रीचा. हे बघा हा 58चा मी हा एक जो किरण आहे तो मी असा काढून ठेवतो. ओके. हा 58चा किरण हा मी काढून ठेवला. सरळ रेषा काढूया आणि 58 डिग्रीचा अँगल करणारा हा एक किरण असा वाढवून ठेवला. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. आता काय करायला पाहिजे सांगा. आता आपण O कोण पण काढून घेऊया की. O कोण कितीचा पाहिजे बघा. 108चा पाहिजे. बघा M कोण काढताना मोजलं कसं बघा. 0 इथून मोजलं. O कोण काढताना मोजायची सुरुवात इथून करायला पाहिजे. इकडे काय संबंध नाही आहे. कितीचा पाहिजे सांगा तो. 100, 105. हे बघा 105 आणि 110च्या मध्ये येणारा हा 105चा हा जो किरण आहे हा विशाल कोण. हे बघा हा विशाल कोण 90पेक्षा मोठा असणाऱ्या प्रत्येक कोणाला आपण विशाल कोण म्हणतो. हा कोण आपण असा यातून जाणारा असा हा 105चा हा कोण काढून घेतला. आता आपण काय काय केलं. MO काढला आहे. हे आपण पेंडिंग ठेवलं जरासं. हे काढलं, हे काढलं. आता काय करता येईल. आता R कोण करता येईल. Rची जागा निश्चित नाही अजून. Rची जागा निश्चित करण्यासाठी आता एक भाग आपल्याला ORचा किरण आहे, म्हणजे आता त्याच्यावर R आणता येईल. लक्षात घ्या बघा हा 4.4चा एक चाप मारून घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला Rला आपण शिफ्ट करून घेता येईल. हां तर असं हा 5.8पेक्षा थोडंसं कमी अंतर घेतो, म्हणजे माझे हे 4.4 होईल. इथं असं नाव देणार ORसाठी 105चा आणि हा R. पुन्हा लक्षात घ्या बाळांनो, अजूनही काम संपलं नाही. आपण हे काढलं, हे काढलं, हे काढलं, हे पण 4.4चं चाप मारलं. हे आता एक अँगल काढायचा बघा. तो कितीचा काढायचा आहे सांगा बाळांनो. 90चा पाहिजे. आणि कुठल्या अक्षरावर आपल्याला कोनापक ठेवायचं आहे याच्या पण सरावाची गरज आहे. कोण कुठं ठेवायचं, कोनापक कसं ठेवायचं. हां आणि मग आपण आरवरती हे बघा R हा कोणाला बघा मी कसा कोनापक लावतोय. हे 0 आणि R कोण आता 0 पासून मला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 हे बघा आरवरती ठेवतोय आणि अशी एक खूण करून घेतो. ही तर माझी ही 90ची खूण आली आहे. आता हा R आणि हे 90ची खूण मी जॉईन करून घेतो. हा जो अँगल आहे तो मला 90 डिग्रीचा झाला हा किरण. आणि मग हे दोन किरण कुठं छेदतील तो म्हणजे आपल्याला मोरेमधला E. MORE. समजलं सगळ्यांना. तुम्ही स्वतः हे करायला सुरुवात करायचं आहे. तुम्ही स्वतः एकदा ऐकायचं आहे आणि परत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. चौकोन काढत असताना 1, 2, 3, 4 आणि 5 घटक दिलेले आहेत. पहिल्यांदा MO काढला. 58चा लघुकोन काढला. समजलं. 58चा हा लघुकोन काढला आहे आपण. 105चा हा विशाल कोन काढला. त्यानंतर ही 4.4ची खूण करून घेतली आणि मग इथं कोण 90 अंशला काढताना पुन्हा थोड्याशा अडचणी येतात. आरवरती या रेषेशी अशी ही लाईन लावून ठेवायची आहे आणि हा 0 पासून मोजायला सुरू करायचा आहे. 0 इथं आहे आणि हा कोण 90चा असला पाहिजे. अशा रीतीनं चौकोनाचे हे घटक दिलेत आणि मग आपल्याला चौकोन काढायला सांगितलं आहे. अशा रीतीने ही फिगर आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे बाळांनो. आलं लक्षात सगळ्यांच्या. चला पुढचं एक गणित बघूया आपण त्यातलं. 8वीच्या गणित मित्रांना परत एकदा सांगतोय आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. 7वीमधला पण भाग जो तुम्ही थोडासा घाईगडबडीत झाला आहे तोही सगळ्याच्या सगळा, उदाहरणार्थ लसावी मसावीसारखा भाग टेस्टच्या स्वरूपातून जो असणारा भाग आहे तो बघतोय आपण. 8वीमधली सगळेच टॉपिक आता थोडंसं गतिमानतेनंही आपण पूर्ण करणार आहोत. सुरुवातीचा भाग आपण किती गतिमानतेने केला, नंतर थोडंसं त्या सेतू ब्रिजमध्ये तुम्ही सगळेजण होता
त्यामुळे आपण काही फोन्स किंवा काही कॉन्टॅक्ट किंवा काही तुमचे टीचर्स सांगतायत तशा सूचना फॉलोअप करत गेलो. आपण सेतुब्रिज करता अशी शुभेच्छा करूया की आपण सगळेजण लवकरच भेटणार आहोत, शाळा लवकर सुरू होणार आहेत अशी आपण आशा बाळगूया. आणि लवकर नाही सुरू झालं तरी पण आपण अभ्यासाच्या प्रवाहामध्ये राहणं बाळांनो हे आपलं काम आहे. आपण अभ्यासामध्ये राहा. अभ्यासापासून बरीच मुलं दूर जाताना दिसत आहेत, ते नको व्हायला पाहिजे. हे आपल्याला निश्चितपणे त्रास देणारे ठरेल. काही शाळा सुरू आहेत, काही तिथं प्रादुर्भाव नाही आहे, तिथं ते सुरू आहे. त्यामुळे आपणही त्यांच्या सगळ्यांच्या त्या पिकअपमध्ये जायला पाहिजे बाळांनो. हां, एक चौकोनाबद्दलची नावं कशी दिलीत बघा. आता हा चौकोन काढायचा आहे, त्याचं नाव आहे DEFG. हे 4 त्याचे शिरोबिंदू पाहिजेत आपल्याला. असा काढायचा आहे की ज्याच्यामध्ये लेंथ DE जी आहे ती किती पाहिजे बघा, 4.5. लेंथ EF आहे ती किती करूया, 6.5. ओके. त्यानंतर लेंथ DG ही किती आहे बघा, 5.5. त्याच्यानंतर लेंथ DF हे पाहिजे बघा 7.2. त्याच्यानंतर EG पाहिजे बघा, EG पाहिजे 7.8. आता इथं अँगल दिलाच नाही. 5 घटक दिलेत बरोबर आहे, पण 5च्या 5 घटक काय आहेत, त्याच्या साईड्स आहेत. पण चौकोनाला 4च बाजू असतात. चौकोनाला 5वी बाजू कुठून आली असेल? चौकोनाला 1 2 3 4च बाजू असतात, पण प्रत्यक्षात 5वी बाजू आली. कशी आली? काय असेल सांगा बघूया काय असेल. हां, काय असेल? चौकोनाला 4च बाजू असतात, पण त्याच्या 2 विशेष नावं त्याला आहेत. कुठली नावं आहेत सांगा बरं, बघूया आपण. म्हणजे लगातार जी नावं आहेत ना, लेंथ DE आहे, EF आहे, GF दिलं नाही, राहू दे. DG ही पण बाजू आहे बघा, DG लगातार GD नंतर ही पण बाजू आहे. त्याच्यानंतर DF हे एक आड आलं बघा. हे काय सांगा आता, हे लगातार 2 नावं असतील ना का, हे लगातार सलगपणे DE आहे, EF आहे. त्यानंतर कोण आहे बघा, DG हे पण सलग आहे. नंतर G नंतर सलग परत ते येणार, त्यामुळे ही पण बाजू आहे. आता EF E आणि D आणि DF हे एक आड अक्षर सोडून आहे. ह्याला एक नाव आहे चौकोनाचं. काय म्हणतात सांगा बाळा त्याला? कर्ण. चौकोनाचा कर्ण. चौकोनाचा तो कर्ण आहे. हा एक कर्ण आहे. कुठला? DF ही बाजू आहे का? नाही आहे. हा कर्ण आहे बघा. ही बाजू आणि EG हे बघा एक आड अक्षर सोडून असेल तर हा पण कर्ण आहे. म्हणजे सांगा आता चौकोनाच्या ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या काय आहेत सांगा, बाजू आहेत. किती बाजू दिलेत? 3 बाजू दिलेत. आणि आणखीन काय दिले सांगा बरं? 2 कर्ण दिलेत. मग कसं सुरुवात करूया? काय करूया सांगा आता? हां, ह्याची कच्ची फिगर काढून घेऊया आपल्याला. ह्या चौकोनामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 3 कोन दिले होते, 2 बाजू दिल्या होत्या, बरोबर. 3 कोणाच्या आधारे आणि 2 बाजूच्या आधारे आपल्याला ते सगळं काढता आलं. आता इथं 3 बाजू दिलेत आणि 2 कर्ण दिलेत. साधारणतः सगळ्यात मोठ्या रेषाखंडाला मी EF असं नाव देतो. EF ही बाजू आहे बघा, 6.5ची बाजू. हे कर्ण आहेत, हे दोन्ही पेंडिंग ठेवा. ह्यातली मोठी फिगर. हां, आता E पासून D हे अंतर किती पाहिजे बघा, कच्चीच फिगर काढू ना. D हे कितीचं पाहिजे सांगा? 4.5 पाहिजे. ते पण करता येईल. D पासून Gचं जे अंतर पाहिजे ते कितीचं पाहिजे बघा? 5.5चं पाहिजे. हे DG हे 5.5चं पाहिजे. आणि पुढं काय पाहिजे बघा? DF हे कितीचं पाहिजे सांगा? DF हे 7.2चं पाहिजे. आणि EG हे कितीचं पाहिजे बघा? हे असं पाहिजे. हे EG हे कितीचं पाहिजे बघा? 7.8चं पाहिजे. आणि मग आपल्याला हे जॉईन करावं लागेल आणि चौकोनाच्या ह्या 3 बाजू आणि 2 कर्णांचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवता येईल. ही कच्ची फिगर असेल. 2 कर्ण, हा जो आहे ना EG आहे, DF आहे 7.2चा हा, आणि हा आहे 7.8चा. सांगा आता कसं करूया? पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढूया? चौकोन आहे म्हणजे 4 बिंदूंना आपल्याला मिळवायचं आहे. पहिल्यांदा कोणता रेषाखंड काढूया?
बोला कोणत्या रेषाखंड काढूया? हां, ई एफ काढूया. ठीक आहे, ई एफ काढूया. ओके, करेक्ट, ई एफ काढायला पाहिजे पहिल्यांदा. तो मोठाही आहे म्हणून पहिल्यांदा आपण काढून टाकूया त्याला, किंवा ती कच्ची फिगर सांगते आहे आपल्याला काम आता कसं पुढं जायला पाहिजे ते. हां, हा एक सेगमेंट काढून घेऊया. त्याचं नाव ई एफ. त्याचं किती सेंटीमीटरचा काढणार सांगा आपण? हा 6.5चा काढणार. हा 6.5ची हा एक सेगमेंट काढून घेणार. आता चौकोनाचे 4 बिंदूंना मिळवायचं आहे, त्यापैकी 2 बिंदू मिळालं म्हणजे निम्मं काम आपलं झालं. आता 2 बिंदू मिळवायला पाहिजेत. निम्मे मार्काचं काम झालं नाही बरं का अजून. हां, आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया डी बिंदूकडं. हा बिंदू तयार करूया. तो डी बिंदू ई पासून किती दूर आहे बघा? टी हा बिंदू ई पासून डी हा बिंदू मिळूया. हे ई एफ झालं, मोठा रेषाखंड होता काढून ठेवला. ई पासून डी हा बिंदू किती अंतरावर आहे? ती कच्ची फिगर पण तुम्हाला सांगते आहे. हां, किती अंतरावर आहे? डी हा बिंदूचा आपण शोध घ्यालोय. तो किती अंतरावर पाहिजे सांगा? हां बोला, किती अंतरावर पाहिजे? 4.5. हे 4.5 होतं ना माझं. मी 4.5 एवढं अंतर घेतो आणि इथं पोलाद टोक ठेवतो आणि असा एक मी चाप मारतो की ह्या लाखो बिंदूंच्या मध्ये कुठला तर आपला डी बिंदू लपलेला आहे, जो 4.5 अंतरावरचा हा चाप मारला. आता तोच डी बिंदू एफ ह्या फिक्स बिंदूपासून किती अंतरावर आहे बघा? तोच डी बिंदू एफ ह्या फिक्स बिंदूपासून म्हणजे कर्णावरचा आहे, तो 7.2चा आहे. आता हे माझं 7.2, माझं हे 7.2 आहे. हे बघा, हे मी 6.5 वरून मी अंदाज घेतोय माझं की हे असं कुठंतरी येईल. हां, आता हा जो बिंदू झाला त्याला आपलं नाव डी घेऊया. का डी झाला बघा? हा त्यांनी सांगितलेल्या कंडिशनचं पालन आपण इथं केलोय. काय कंडिशन सांगितल्या होत्या? तुम्ही जो बिंदू निवडणार आहात, जो बिंदू तुम्ही घ्यायला आलाय तिथं, त्याचं डिस्टन्स हे किती असायला पाहिजे? तिथं त्याचं डिस्टन्स असलं पाहिजे. हां, किती असलं पाहिजे बघा? डी पासून ईचा जो चाप मारला होता मी, तो कितीचा मारला होता बाळांनो? हां, कितीचा मारला होता सांगा? हा हां, डी पासून ईचा जो चाप मारला, तो चाप मारलेला आहे, तो 4.5चा मारला होता. हा डी पासून एफसाठी जो मारला होता तो डॉट न काढूया, किंवा हाचा चाप मारला होता. हा चाप कितीचा मारला होता बघा? ही चौकोनाची बाजू नव्हे. डी पासून एफ जे अंतर होतं ते 7.5चं मारलं. चौकोनासाठी बाळांनो किती बिंदूची गरज आहे? 4. 4 पैकी निश्चित किती झाले? हे बघा, ज्याच्याबद्दलची जास्ती माहिती होतं ना तो डी मिळवला आपल्याला. हां, आता चौकोनातले 4 बिंदू पाहिजे, त्यातले 2 पडसी झाले. तिसरा असा मिळवला आपण, 2 चाप मारून मिळवला. आता चौथा कोणत्या बिंदूकडे लक्ष द्यायला पाहिजे आपलं? आता जीकडे पाहिजे. तो जी 2 फिक्स बिंदूपासून काय काय माहिती दिली बघा? जी हा डी पासून किती अंतरावर असायला पाहिजे हे इथं दिले बघा. डी जी 5.5. आता डीवर पोलाचं टोक ठेवायला आपल्याला डी हा पॉईंट फिक्स झाला आहे आपला. बघा, ई आणि एफची का मदत घ्यायची? ई आणि एफ पासून, ई पासून 4.5 अंतरावरती डी बिंदू आहे, एफ पासून 7.2 अंतरावरती एफ बिंदू आहे. म्हणजे तिथं आपल्याला खुणा करता येतात. आता जी हा बिंदूसाठी तो डी पासून किती दूर आहे? 5.5. हे माझं आहे, हे बघा, हे 6.5 आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा माझं जरासं कमी घेतो, म्हणजे हे माझं 5.5. हे बघा, ह्या बिंदूंच्या समूहामध्ये, या बिंदूंच्या समूहामध्ये आपला तो जी बिंदू राहतो. कुठं राहतो बघा? हे 6.5 होतं, तर हे माझं 5.5 घेतलं. या बिंदूंच्या मध्ये कुठंतरी तो बिंदू राहतोय ह्या शेकडो बिंदूंच्या मध्ये. कोणता? जी. बरोबर आहे? हा जी झाला. परत ई पासून तो किती अंतरावर असायला पाहिजे बघा? हे होतं ई पासून जी. हा किती अंतर असलं पाहिजे बघा? हे बघा, आता मी पोलादी टोक डीवर ठेवलं आणि 5.5चा चाप मारला, कारण तो जी बिंदू हा डी पासून 5.5 अंतरावर आहे म्हणून. आता तोच जी बिंदू ई ह्या फिक्स बिंदूपासून किती अंतरावर आहे बघा? आता हे जे अंतर होतं ना मागासं, हे 7.2 होतं बघा. हे 7.2 होतं ना, त्याच्यापेक्षा आता 7.8 जरासं जास्त अंतर घेतो मी आणि इथं मी पोलादी टोक ठेवतोय. कशावरती पोल फिक्स होतो? ई पासून. तो किती दूर आहे बघा बरं? ई पासून हा एवढ्या अंतरावरती आहे आणि त्याचं नाव आपण जी देणार आहे. बघा, ह्या 2 चापांचे अर्थ समजला बघा तुम्हाला. हा जो सेगमेंट होता, हा जो चाप मारला होता तो कितीचा मारला? 5.5चा. हा जो चाप मारला, हा चाप कितीचा मारला बघा बाळांनो?
7.8चा चारही बिंदू निश्चित झाले. आता डायरेक्टली तुम्ही हे न देता सुद्धा जोडू शकता आणि चौकोन पूर्ण करू शकता. परत आणखीन एकदा चौकोन, बाजू, बाजू, डी जी हे पण सलग आहे बरं का. हे DEFG ही बाजू, ही बाजू, ही बाजू आणि ह्याला हे सलग येणार म्हणजे ही पण बाजू. पण डी पासून एक अक्षर सोडून घेतला की हा DF झाला, तो कर्ण झाला आणि EG झाला, तो कर्ण झाला. चौकोनाच्या 3 बाजू आणि 2 कर्ण दिले असता अशा रीतीने चौकोन काढता येईल. दिलेल्या माहितीपेक्षा कच्ची आकृती काढायची आणि अंतराचा फिनॉमिना E पासून आणि F पासून D हा बिंदू 4.5 आणि 7.5 वर आहे म्हणून हे 2 चाप मारले. त्यानंतर पाहिजे असणारा G बिंदू हा D पासून 5.5 अंतरावर आहे आणि E पासून 7.8 अंतरावर आहे म्हणून आपण चाप मारले. समजलं का बाळांनो? बघा सोपं आहे. कधी समजून घ्या, सेल्फ स्टडी करायला शिका, स्वयं अध्ययन कीजिए. आपण आहोत सगळेजण तुमच्या मदतीला, जरूर करा. ओके, अजून एखादं गणित त्यातलं पूर्ण करूया म्हणजे तुम्हाला आणखीन थोडंसं हे कळेल आणखीन आपण पुढे जाऊ शकू. ओके, कर्ण दिलेत काय, बाजू कसे दिल्यात, दिलेत त्यात बाजू कशा आहेत, ह्या जरा इंटरेस्ट घेऊन तुम्ही बघितलात तर ते अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला परत एकदा समजून घ्या. स्वतः समजून घ्यानंतर स्वतः फिगर काढायचा प्रयत्न करा म्हणजे तेवढंच समजत आहे. चौकोन रचना करायचा जो भाग आहे असं पाठ करत बसायचं नाही आपण की काय काय दिले, काय नाही, कसं काढायचं, कोणत्या वेळेला, कर्ण दिल्यावर काय करायचं, कोण दिल्यावर काय करायचं, तसं नको. ते दिलं ते करत राहूया. पावलापुरता प्रकाश प्रत्येकाच्या डोळ्यात असतो आणि एक एक पाऊल टाकत गेलो आपण, अंधार आहे कसं जाऊ, नाही, एकेका पावलापुरतं दिसतंय ना ते पाऊल टाकत पुढं जाऊया म्हणजे आपल्याला फार मोठं अंतर हे पुढं कापता येईल. आता बघूया काय सांगितले 3ऱ्या प्रश्नामध्ये. चौकोनाचं नाव आहे ABCD. त्याच्याबद्दलचं AB दिले बघा, लेंथ AB असं म्हणले, तुम्ही ते लेंथ असं लिहा. तुम्ही लेंथ, लांबी, डिस्टन्स. BC हे अंतर पाहिजे 4.8 सेंटीमीटरमध्ये. अँगल A दिला आहे 70चा. अँगल B दिला आहे 50चा. त्याच्यानंतर अँगल C दिला आहे तो 140चा आणि हा चौकोन काढायला सांगितलं आहे. चला कच्ची फिगर समजून घेऊया अगोदर. काय काय दिले बघा आणि कसं आपण करत जाणार आहोत. अर्थातच मोठा रेषाखंड म्हणूया AB. ABचे 2 कोन पण दिलेत. हां, कच्ची फिगर अगोदर काढून घेऊया म्हणजे आपल्याला पक्क फिगर पूर्ण करता येईल किंवा तो भाग आपल्याला पूर्णपणे समजून घेता येईल. आलं बाळा लक्षात? हां, मोठ्या रेषाखंडाला मोठ्यानं मान द्यायला शिकलं ना बऱ्याच गोष्टी सोप्या जातात. गणितामध्ये सुद्धा, गणितामध्ये आकडेमोड करताना सुद्धा मोठ्या संख्येला मान देऊया, लहानाने मोठ्याकडं. आता यातला मोठा रेषाखंड म्हणून मी AB काढला तर अधिक सोपं झालं असतं. AB कितीचा काढायचा आहे तो 6.4चा काढायचा आहे. त्याच्यानंतर काय करणार, BC काढणार का, नाही काढणार. A वरचा कोण काढता येतो, B वरचा कोण काढता येतो. हा 70चा A कोण काढायचा. B वरचा कोण 50चा ह्याच्यापेक्षा हा लहान काढला. त्याच्यानंतर काय करता येईल, BC आता काढता येईल बघा, हे इथं जाता येईल. B पासून Cचं एक चाप मारून घेऊया की कितीचा चाप मारू, ह्या 4.8चा म्हणजे इथं C बिंदू मिळेल. आता कोण C काढायचा आहे, इथं कोनापक ठेवूया आणि 140चा एक कोण काढूया की असा. 140चा कोण हा असा येईल, विशाल कोण येईल. हा जो C कोण आहे तो 140चा पाहिजे आणि इथं पण नाव देऊन टाकूया D. हे बघ, ह्या कच्च्या आकृतीनं आपल्याला परत सगळं काय करायचं आहे ते सुचवलं. परत आणखीन एकदा बघा, आता त्याचंच कॉपी करणार आहे आपण प्रत्येक गोष्ट. परत आणखीन एकदा बघूया काय करणार. ज्या क्रमानं फिगर काढणार आहे आपण तसं करत जाऊया. कच्ची आकृती ही असावी साधारणतः सगळ्याच ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला दिशा ठरली जाते की हे काय होणार आहे बघूया. कच्ची आकृती करताना जरासं विशाल कोण लघु कोणाचा पण विचार करा. आपली कच्ची आकृती ही पक्क्या आकृतीशी समरूप असण्याचा प्रयत्न करा. रूपानं आकारानं भिन्न असेल पण रूपानं सारखी असली पाहिजे. एक सेगमेंट काढूया, त्याचं नाव AB देऊया 6.4. त्यानंतर BC लगेच काढता येणार नाही कारण ते कुठं घ्यायचं हे 4.
8चं एक सर्कल काढावं लागेल असं पूर्ण. ते कुठं येणार काय सांगता येत नाही, म्हणजे नको, पेंडिंग ठेवूया जरा, पेंडिंग. एक कोण काढता येईल 70चा, काढूया 70चा. 70चा कोण, हां 50चा कोण. 50चा कोण हा बघा साधारणतः ह्याचा पण अंदाज असला पाहिजे. हे बघा 70पेक्षा 50 कमी अंशाचा कोण आहे. आता बी सी काढता येईल बघा. आता बीपासून सर्कल काढत बसायची गरज नाही आता आपल्याला. आता बी सी हा 4.8चा एक चाप मारून घेऊया आणि इथं सी नाव देऊन ठेवूया. आता सीवरती मला या बाजूशी असणारा हा विशाल कोण काढावा लागेल, हा 140चा. आणि इथं नाव मला आपल्याला डी नाव द्यावं लागेल. हा ABCD हा चौकोन तयार होईल. हा लक्षात बाळगून सगळ्यांच्या. ओके, चला पक्की फिगर काढूया. पहिल्यांदा सेगमेंट काढून घेऊया. पहिल्यांदा एक सेगमेंट काढून घेऊया AB. AB हा सेगमेंट काढूया. हे बघा AB. नंतर आपल्याला कोनमापकाचा वापर करूया. कोनमापकाचा वापर करूया. इथं कितीचा कोण पाहिजे, एक कोण 70चा पाहिजे ना, 60-70. हे बघा 70ची खून करून घेतो आणि हा एक किरण काढून ठेवतो मी. आता हा 70चा. बी कोण कितीचा काढायला पाहिजे, 50चा. परत कोण वापर घेऊया, ह्याला ॲरो मारून ठेवा रेला, 50चा. मोजताना इथून नाही मोजणार आपण, या रेषेशी झालेला कोण पाहिजे. हा बघा हा 50चा. तुमचं हे असं आलं तर येऊ दे. त्याच्यानंतर BC, बी कोण हा 50चा झाला. त्यानंतर बीवरती सी बिंदू कसा पाहिजे बघा बरं, हा 4.8 अंतरावरती असा पाहिजे. आता इथं जे अंतर होतं माझं, हे कितीचं काढलं होतं, 6.4चं होतं. त्यापेक्षा 4.4 अंतर घेतो आणि इथं मी असं इथं सी बिंदू काढून घेतो. हा 4.4चा चाप मारून घेतला. आता मला कोनमापक असं रीतीने धरायचं आहे सीवरती. बघा हे बघा सी म्हणजे ह्या BCवरती BCशी झालेला कोण आणि ह्याची खूण आहे मला 140ची. हे बघा 140चं कोण इथं येते, त्यामुळे मला हे असं जॉईन करावं लागेल. हे बघा हा 140चा विशाल कोण इथं काढायला पाहिजे. काही मुलांना हा कोण काढताना जरा त्रास होतो. हे बघा हा कोण काढताना सीवरती धरलं आणि या रेषेशी आपण कोनमापक लावला, 140चं मेजरमेंट करून घ्यावं लागेल. आलं लक्षात. मग इथं जो बिंदू आला तो डी झाला आणि आपला हा चौकोन तयार झाला की ज्याच्या चौकोनामध्ये आपल्याला दिलेली माहिती आपण पूर्ण करून घेतली. आलं लक्षात. असेच प्रश्न पुढचे 1-2 प्रश्न आहेत की तेही तुम्हाला पूर्ण करा. अजून एकच प्रश्न होतो बघा, तिथं पण काय दिले बघा रे. चौथा एक प्रश्न तेवढा तुम्ही करू शकता. त्या संदर्भात जरा बघूया का. LMNO हा चौकोन काढायचा आहे. तिथं काय काय सांगितले बघा. LM आणि LO जरा कच्ची फिगर तुम्हाला तेवढी दाखवतो, म्हणजे तो अभ्यास आजचा पूर्ण होईल. ती आकृती तुम्ही पूर्ण करून घेणार आहात. ओके बाळांनो, ही कच्ची आकृती ही. आता याचीही तेवढी कच्ची आकृती मी तुम्हाला सांगतोय, पक्की तेवढी पूर्ण करून घ्या वाटल्यास. हे तुमचं तोही भाग आपला पूर्ण होऊन जाईल. म्हणजे पहिला अभ्यास सगळा पूर्ण होईल. हां हिचं काय पाहिजे बघा. चौकोनाचं नाव आहे LMNO. चौकोन LMNO. इथं LM ही बाजू जी आहे ना, LM जेवढा आहे ना, LM आता लेंथ लिहित नाही, LM एवढीच LO काढायचं आहे आणि ते 6 सेमी पाहिजे. ON आहे की नाही तेवढाच MN काढायचा आहे किंवा NM काढायचा आहे, तो काढायचा आहे 4.5. आणखीन OM जो आहे ना तो काढायचा आहे 7.5. आता याच्या बाजू करेक्ट, बाजू LO बाजू म्हणजे ह्याला नंतर येणार. त्यानंतर NO बाजू आहे, MN लगातार 2 बाजू आहे आणि हे OM काय आहे सांगा, कर्ण आहे.
एक आड सोडून अक्षर असेल तेव्हा ते कर्ण असतं. हां, एल एम जेवढा आहे ना, एल एम जेवढा आहे, एल एम तो कितीचा काढायचा? 6चा. आणि तेवढाच एल ओ पण काढायचं 6चा, एल ओ. त्याच्यानंतर एम एन 4.5चं काढायचं, एम एन 4.5चं. आणि तेवढंच काय काढायचं बघा, एम एन काढायचं. आणि एन ओ पण तेवढाच काढायचा 4.5चाच, 4.5. बघा, एल एम आणि एल ओ हे 4.5. आणखीन काय पाहिजे बघा, एम ओ पाहिजे. हे बघा एम ओ हे कितीचं पाहिजे बघा, 7.5चं. एल एम एन ओ, एल एम आणि एल ओ, एल एम आणि एल ओ झालं. त्यानंतर एल एम एन ओ, एल एम एन ओ असं झालं ना, बरोबर काय, एल एम एन ओ. हां, आता हे पूर्ण करायचं आहे तुम्हाला. पहिल्यांदा हा सेगमेंट काढा, एल एम त्याला नाव द्या. त्यानंतर ओ बिंदू मिळवा. कसं मिळणार? एक 6चा चाप मारणार, हे बघा हे 6चा चाप मारणार, आणि एक 7.5चा चाप मारणार, म्हणजे ओ बिंदू मिळणार. ह्याच्यानंतर इकडं जावा, इकडं 4.5चा चाप मारा, इकडून एक 4.5चा चाप मारा, आणि एन बिंदू मिळणार. अशा रीतीनं तुम्ही हा भाग पूर्ण करून घ्या. ही कच्ची आकृती बघा आणि असेच पक्की आकृती तुम्ही प्रोड्यूस करा. सगळ्यांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या कोणत्या शंका असतील त्या माझ्याशी शेअर करा. परत एकदा तुम्हाला विनंती आहे की गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घेऊया. सगळ्यांनी गणिताचा आनंद घेऊया. गणित टेन्शनमध्ये न शिकता आनंदानं आपण ते गणित पूर्ण करून घेऊया. ओके मुलांनो, ठीक आहे, पुन्हा लवकरच भेटूया.